ॲडव्होकेट म्हात्रे, आता तुम्ही तुमची बाजू मांडा. नैना चंद्रपूरकरला एक मुलगा होता. त्याचं नाव शार्दूल. तिच्या मृत्यूनंतर त्या मुलाचा ताबा कोर्टाने अनाथ आश्रमाकडे दिला. मी आणि माझ्या बायकोने त्या मुलाला अगदी कायदेशीररित्या दत्तक घेतला. नाही पण जसाहेब, अहो मूल यांनी दत्तक घेतलं असलं तरी ते पोर माझं आहे ना मुळात. हा, हे बघा, तुम्हाला बोलायला वेगळा वेळ देण्यात येईल. मध्ये मध्ये उगाच बडबडू नका. होय काय? जी जी जी. माझी कोर्टाला नम्र विनंती आहे की भाऊच्या कृत्याबद्दल त्याला शिक्षा ठोठावून त्याला समज देण्यात यावी. नैना चंद्रापूरकर यांच्याबरोबर तुमचं लग्न झालं आहे याचा तुमच्याकडे काही पुरावा आहे का? पुरावा? ओ म्हणजे एखादं मॅरेज सर्टिफिकेट वगैरे? सर्टिफिकेट झालं, गावाकडच्या लग्नाला कुठलं सर्टिफिकेट असायला हो? हा, 4 माणसं गोळा केली, हार गाळ्यात घातले, देवाला नमस्कार केला, झालं लगीन. तुमच्या लग्नाला उपस्थित असणाऱ्यांपैकी कोणी आले तिथे? नाही, तसं कोण आलेलं नाही. म्हणजेच माय लॉर्ड, स्वतः आरोपी सोडून त्या लग्नाचा कोणीही दुसरा साक्षीदार किंवा पुरावा नाही. नाही जास्त साहेब, बघा माझ्याकडे पुरावा नाही, पण पुरावा नसला म्हणून काय झालं? देवासमोर माझं लगीन त्याच्याशी झालेलं होतं, त्यामुळे ते पोर ते बी माझं आहे. हा, मी बाप आहे त्या पोराचा. कोर्ट फक्त पुराव्यावरूनच निकालापर्यंत पोहोचतं आणि तुमच्याकडे तुमचं म्हणणं सिद्ध करण्यासाठी एकही पुरावा नाही. आणि तो जर असला तर तो उद्यापर्यंत सादर करण्यात यावा, अन्यथा कोर्ट आपला निकाल देईल. ॲडव्होकेट पांढरे आणि त्यांच्या अशील नेहा माने दिलेल्या तारखेला आणि दिलेल्या वेळेत कोर्टामध्ये उपस्थित राहिलेले नाही आहेत. तेव्हा कोर्ट आपला निकाल जाहीर करत आहे. थांबा जससाहेब, एवढ्यात निकाल सांगू नका. तुम्ही कोण? मी नेहा माने. हे बघा, तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते न्यायालयाच्या पिंजऱ्यात उभं राहून सांगा. युअर ऑनर, कोर्टात उशिरा उपस्थित राहण्याबद्दल आधी मी कोर्टाची माफी मागते. ॲडव्होकेट राजाराम पांढरे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. हे सर्व कधी झालं? काल रात्री एका अज्ञात इसमानं त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात ते खूप जखमी झाले. त्यांना मेयो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले. जर काल ही घटना घडली नसती तर मी आणि माझे वकील कोर्टात वेळेवर उपस्थित राहू शकलो असतो. तेव्हा या गोष्टीचा विचार करून आम्हाला काही दिवसांची मुदत द्यावी. नेहा मानेंनी दिलेल्या माहितीवरून, या मेडिकल रिपोर्टवरून हे सिद्ध झाले की त्यांच्या वकिलांवर प्राणघातक हल्ला झाला आहे आणि त्यामुळे ते कोर्टात हजर राहू शकलेले नाही. त्यामुळे कोर्ट त्यांना 7 दिवसांची मुदत वाढवून देत आहे. या 7 दिवसामध्ये जर त्यांची प्रकृती सुधारली तर त्यांनी हा खटला पुढे सुरू ठेवावा, अन्यथा त्यांनी एखाद्या दुसऱ्या वकिलाची तरतूद करावी. सर, मी बँक मॅनेजरला पटवण्याचा प्रयत्न केला, पण तो जरा वेगळा आहे. वेगळा म्हणजे तो जरा इमानदार आहे. उद्यापुढे तो इमानदार असताना तर आपल्यावरती हे संकट आलंच नसतं. म्हणजे त्याला कोणीतरी पैसे खायला घातले, तेव्हाच त्यांनी हे सगळं केलंय. त्याला जर आपणही पैसे दिले ना किंवा एखादी चांगली ऑफर दिली तर तो आपलंही ऐकेल. सर, मी तसा प्रयत्न केला, पण तो माझ्यावरच वैतागला. हे सगळं तुम्ही त्याच्याशी फोनवर बोलला असाल? हो. तेव्हा तो कुठे होता? बँकेत. मग कुणाशी कधी कुठे बोलावं एवढी साधी अक्कल नाही तुम्हाला? बँकेतून तो तुमच्या ऑफरला हो म्हणणार आहे? युसलेस. त्याला कुठेतरी बाहेर बोलवा आणि त्याला सगळं डील समजावून सांगा. ठीक आहे सर, मी प्रयत्न करतो. कोण मदत करेल मला? कोण? शार्दूल. येस, शार्दूल माने. शार्दूल हर्षवर्धन.